तुमचे चष्मे किंवा सनग्लासेस वारंवार हरवतात का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर आणि युनिक असा स्पेक्स किंवा सनग्लासेस होल्डर. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. त्यासाठी मी हे 4 रंगाचे धागे वापरणार आहे, जे नजर कवचमध्ये असतात. याऐवजी कोणत्याही रंगाचे धागे वापरले तरीही चालतील. नंतर हे 4 नंबरचं क्रोशिया हुक, कात्री, डार्निंग निडल, हे टाच बटन किंवा वेलक्रो. सुरुवात करूया मॅजिक रिंगने. यावरती आता 3 चेन करूया. 1 2 आणि 3 चेन हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. यानंतर यामध्ये अजून 15 डबल क्रोशे करूया. एकूण 16 डबल क्रोशे हवेत. 2 झाले, 3 करून घेऊया. 16 डबल क्रोशे केलेत. यानंतर आता मॅजिक रिंगचा धागा आवळून रिंग बंद करूया आणि या पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करूया आणि इथे राऊंड जोडून घेऊया. यावरती एक चेन करूया आणि इथे धागा कट करून घ्यायचा आहे. यानंतर आकाशी रंगाचा धागा घेऊया आणि तो इथे चेनवर न जोडता इथे 2 डबल क्रोशेच्या मध्यभागी कुठेही जोडून घेऊया. यावरती आता 3 चेन करूया. 1 2 आणि 3 चेन हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. आता याच लूप मध्ये पफ स्टिच करायची आहे. तर एकदा धागा आत बाहेर केलाय, पुन्हा दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा आणि आधीचा एक डबल क्रोशे मिळून 4 वेळेस झाला. आता पुन्हा यानवर करूया आणि सर्व लूप मधून धागा बाहेर ओढून घेऊया. यावर एक चेन करूया म्हणजे हा लॉक होईल आणि एक चेनचा गॅप. पुन्हा पाहूया. विणताना हे धागे आतमध्ये टाकायचे म्हणजे फिनिशिंग लगेच होईल. पुन्हा यानवर करूया. आता पुढच्या 2 डबल क्रोशेच्या मधल्या गॅपमध्ये इथे हुक टाकूया. धागा बाहेर ओढून घेऊया. एकदा झाला, पुन्हा यानवर करूया. इथे दुसऱ्यांदा, पुन्हा यानवर करूया. तिसऱ्यांदा आणि पुन्हा यानवर करूया चौथ्यांदा. 4 वेळेस धागा आत बाहेर करायचा आहे आणि सर्व लूप मधून एकसाथ धागा बाहेर काढूया. यावरती 2 चेन, एक चेन लॉक करण्यासाठी, दुसऱ्या चेनचा गॅप. प्रत्येक 2 डबल क्रोशेच्या मध्यभागी गॅप मध्ये पफ स्टिच करायची आहे. एकदा झाला, दोनदा, तीनदा आणि चौथ्यांदा. यानवर करून सर्व लूप मधून एकसाथ धागा बाहेर काढूया. यावरती 2 चेनचा गॅप. याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करूया. शेवटी इथे एक चेनचा गॅप केलेला आहे. आता या पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेन मध्ये स्लिप स्टिच करूया आणि इथे राऊंड जोडून घेऊया. यावरती एक चेन करूया आणि इथे धागा कट करूया. यानंतर पांढऱ्या रंगाचा धागा घेऊया आणि आता इथे या मधल्या गॅप मध्ये कुठेही इथे हा पांढरा धागा जोडून घेऊया. यावरती 3 चेन करूया. 3 चेन हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. यानंतर इथे याच गॅप मध्ये आता हुक टाकून धागा बाहेर ओढूया आणि इथे डबल क्रोशे हा अर्धाच करायचा आहे. एवढाच. एकदा झाला, हा दोनदा. एवढाच डबल क्रोशे अर्धा करायचा. क्लस्टर करायचा, इथे क्लस्टर स्टिच करायची आणि हा चौथ्यांदा. पहिल्या 3 चेन आणि नंतर हे 3 अर्धे डबल क्रोशे. आता पुन्हा यानवर करूया आणि सर्व लूप मधून धागा बाहेर ओढून घेऊया. पहिली चेन लॉक करण्यासाठी दुसऱ्या चेनचा गॅप करायचा आहे. आता पुन्हा पुढच्या लूप मध्ये पुन्हा 4 वेळेस आत बाहेर करायचा आहे. यानवर करून अर्धा डबल क्रोशे करायचा आहे आणि एवढाच अर्धा डबल क्रोशे करायचा आहे. पुन्हा यानवर करूया, लूप आत बाहेर करूया आणि पुन्हा अर्धा डबल क्रोशे. 2 वेळेस झाला. पुन्हा तिसऱ्यांदा अर्धा डबल क्रोशे आणि चौथ्यांदा पुन्हा अर्धा डबल क्रोशे.
हुकवर आता 5 लूप राहतील, दरवेळेस 5 लूप राहायला हवेत. या नोवर करूया, सर्व लूपमधून धागा बाहेर ओढून घेऊया. ही एक चेन हा लॉक करण्यासाठी आणि दुसऱ्या चेन हा गॅप करण्यासाठी. याप्रमाणे आता सर्कल पूर्ण करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण केलाय, शेवटी आलोय. शेवटी आता या पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करूया आणि इथे राऊंड जोडून घेऊया. यावरती एक चेन करूया आणि धागा कट करूया. यानंतर निळ्या रंगाचा धागा घेऊया आणि या मधल्या गॅपमध्ये कुठेही एका ठिकाणी जोडून घेऊया. इथे जोडून घेतलंय. यानंतर यावरती 3 चेन करूया. 3 चेन हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. यानंतर आता याच लूपमध्ये पुन्हा अजून 2 डबल क्रोशे करूया, दुसरा आणि हा तिसरा. 3 डबल क्रोशे झाले. आता जिथे हा क्लस्टर आहे इथे एक डबल क्रोशे करूया. पुन्हा आता या पुढच्या या 2 क्लस्टरच्या मधल्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करूया. 1 2 3. पुन्हा या क्लस्टरवरती एक डबल क्रोशे. पुन्हा या पुढच्या 2 क्लस्टरच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. याप्रमाणे आता हा राऊंड पूर्ण करून घेऊया, मग दाखव. राऊंड पूर्ण केलं, शेवटी आलोय. शेवटी इथे पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करूया आणि इथे राऊंड जोडून घेऊया. पुन्हा याच लूपवरती 3 चेन करूया. 1 2 3. 3 चेन हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. आता पुढच्या लूपमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे. याप्रमाणे आता प्रत्येक लूपमध्ये एक एक डबल क्रोशे करूया. राऊंड पूर्ण केलं, शेवटी आलोय. शेवटी पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करूया आणि राऊंड जोडून घेऊया. यानंतर पुन्हा 3 चेन करूया. आता राऊंड वाढवायचा आहे, तर पुन्हा याच लूपमध्ये एक डबल क्रोशे करूया. एका लूपमध्ये 2 डबल क्रोशे केले. पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे करूया. पुढच्या लूपमध्ये 2 डबल क्रोशे. पुन्हा पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे. आता याप्रमाणे 1 2 1 2 करत हा राऊंड पूर्ण करून घेऊया, मग दाखवते. शेवटी आलोय. शेवटी पहिल्या चेनच्या पहिल्या लूपमध्ये स्लिप स्टिच करूया आणि इथे राऊंड जोडून घेऊया. यावर एक चेन करूया आणि इथे धागा कट करून घेऊया. आता बॉर्डर करायची आहे, तर पुन्हा पांढरा धागा घेऊया आणि कोणत्याही एका चेनवर जोडून घ्यायचा आहे. इथे एक चेन करूया. आता पुन्हा याच लूपमध्ये इथे एक सिंगल क्रोशे करूया. पहिल्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे केला. आता पुढे न जाता या मागच्या बाजूला सिंगल क्रोशे करायचा आहे. मागच्या चेनमध्ये पुन्हा हुक टाकूया आणि धागा ओढून घेऊया आणि इथे एक सिंगल क्रोशे करूया. क्रॅप स्टिच करायची. पुन्हा मागच्या बाजूला मागच्या चेनमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे करूया. पुन्हा मागच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे करत जायचंय. उलट बाजूने सिंगल क्रोशे करून बॉर्डर पूर्ण करूया. याप्रमाणे ही बॉर्डर दिसेल. बॉर्डर पूर्ण केली. आता या पहिल्या लूपमध्ये इथे स्लिप स्टिच करूया आणि राऊंड जोडून घेऊया. आता इथेच अडकवण्यासाठी दोरी बनवूया. तर इथे 3 चेन करूया. इथे क्लस्टर स्टिच करायचे, तर यानोवर करूया. या पहिल्या लूपमध्ये इथे हुक टाकून धागा बाहेर ओढूया आणि इथे पहिल्या 2 लूपमधून हुक बाहेर काढूया. पुन्हा यानोवर करूया आणि धागा बाहेर काढूया. पुन्हा पहिल्या 2 लूपमधून धागा बाहेर काढूया. 3 वेळेस झाले. 3 आणि हा चौथ्यांदा. पहिल्या 2 लूपमधून धागा बाहेर काढूया. हुकवर 4 लूप राहतील. यानोवर करूया. सर्व लूपमधून धागा बाहेर काढूया. यावरती पुन्हा 3 चेन करूया. 1 2 3. पुन्हा इथे या पहिल्या लूपमध्ये इथे
पुन्हा क्लस्टर करायचं आहे. हुक टाकून धागा बाहेर काढलाय. पहिल्या 2 लूपमधून पुन्हा यानवर करून धागा बाहेर काढूया. पुन्हा सेम करायचंय. हुक टाकून धागा बाहेर काढूया. पहिल्या 2 लूपमधून धागा बाहेर. 3 लूप झाले. पुन्हा यानवर करून याच लूपमधून धागा बाहेर काढूया. इथे पुन्हा यानवर करून पहिल्या 2 लूपमधून धागा बाहेर काढूया. इथे 4 लूप राहतील. हुक वरती यानवर करायचंय. सर्व लूपमधून धागा बाहेर काढूया. पुन्हा यावरती 3 चेन करूया. 1 2 आणि 3. पुन्हा क्लस्टर करायचंय. पुन्हा 4 वेळेस आत बाहेर धागा करायचाय आणि इथे हवा तेवढा बेल्ट इथे आपल्याला बनवून घ्यायचाय. करून घेते मग दाखवते. इथे मी मला हवा तेवढा बेल्ट बनवून घेतलेला आहे. आता इथे शेवटी एक चेन केलेली आहे आणि इथेच पुन्हा याच ठिकाणी या बेल्टला इथे जोडून घ्यायचंय. तर इथे पुन्हा सरळ उलटा बेल्ट बघायचा आहे आणि इथे पहिल्याच लूप मध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घेऊया. इथे एक चेन करूया आणि धागा कट करूया. आता या सर्व धाग्यांना व्यवस्थित फिनिशिंग करून इथे एक इस्त्री करून घेऊया, म्हणजे याची फिनिशिंग व्यवस्थित बसेल. करून घेते मग दाखव. तसेच आतल्या बाजूने फिनिशिंग करून घेतलेली आहे. या होल्डरला बरोबर मध्यभागी दुमडूया आणि इथे हे टाच बटन लावून घेऊया मग दाखवते. इथे मी अशा प्रकारे बटन लावून घेतलेला आहे आणि हा गॉगल होल्डर तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. काही शंका किंवा सजेशन्स असतील तर कमेंट नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन शिकूया. तोपर्यंत हॅपी क्रोशेटिंग.